अध्यक्ष राज ठाकरेंची भेट घेतला, काय नेमका या रहिवाशांच्या याच्यामध्ये तोडगा निघाला? राज ठाकरे काय आश्वस्त केलेलं आहे तुम्हाला? साहेबांच्याच प्रयत्नामुळे आणि आम्ही सर्व लक्ष्मी निवास आणि 19 म्हणजे बाधित रहिवासी लोकांनी सर्व आंदोलन मिळून केलं होतं. पण या प्रकल्पामध्ये MMRDAच्या म्हणजे अटल सिंचन प्रकल्पामध्ये 2 बिल्डिंग होते, जे लक्ष्मी निवास आणि हाजी नुरानीचा. ते आधी म्हणजे पहिले सर्वे होते, मग नंतर याच्यामध्ये 2च बाधित दाखवले होते. तर 2 बाधितमध्ये राजसाहेबांनी खूप प्रयत्न केले होते, जे CM साहेबांना पर्सनली फोन करून सांगणे आणि एकनाथ शिंदे साहेबांना पण त्यांनी सांगितलं होतं. तर यांच्या प्रयत्नामुळे, राजसाहेबांच्या प्रयत्नामुळे आम्हाला आमच्याच एरियामध्ये म्हाडाचे रूम उपलब्ध करून देणे हे भाग पडले साहेबांमुळे. म्हणून आज आम्ही साहेबांचा आभार मानायला होतो, लक्ष्मी निवास आणि हाजी नुरानीचं. आणि साहेबांनी आज आम्ही सर्व चाळवासी आता फक्त राहिल्या म्हाडाची MMRDA कडून येऊन आम्हाला कुठल्या 2 किलोमीटरच्या रेडियसमध्ये आम्हाला ते घरं उपलब्ध करून देणार होते. त्या 2-4 दिवसामध्ये आम्हाला कळेलच. एकूण केवळ 2 बिल्डिंगचा प्रश्न मार्गी गेला आहे, तर इतरांचा काय तोडगा निघाला संदर्भात पण सत्य पण चालली का त्या लास्ट ब्रिज आज बंद केला एक दिवशी, तेव्हा CM साहेबांचा फोन आला होता आणि त्यांनी तुमचा जो विषय 8 दिवसामध्ये उडू. आम्ही पण ते एक कोळंबकर साहेबांना जे MMRDAचे तर बोले ही गोष्ट आम्हाला 4 महिन्या अगोदर पण सांगितली होती की तुमचा जे क्लस्टरचा त्यांनीच स्टेटमेंट दिली होती. BF मध्ये आशिष साहेबांनी सांगितलं होतं की बोला तुमचा इथेच MMRDA तुमचं पूर्ण वचन इथेच करून देणार आहे क्लस्टरच्या माध्यमातून. 4 महिन्यानंतर अजून आली नव्हती, तर आम्हाला परत आंदोलनाचा पर्याय नव्हता. नंतर त्या दिवशी आंदोलनच करणार होतो. देवेंद्र फडणवीस फोन आला होता कोळंबकर साहेबांना आणि त्यांनी दिवसामध्ये तुमचा क्लस्टरचा प्रश्न मिटू. आणि त्या सत्ताने पण राजसाहेबांना भेटायला याच्या पुढे 3-4 दिवस 8 दिवस या तिसरा आला तर सर्वकडे येणार आहे. तुमची भूमिका अत्यंत आक्रमक होती. पोलीस स्टेशनला आदल्या दिवशी पूल बंद आदल्या दिवशी गेला होता. तुम्हाला MMRDAने सांगितलं की 8 दिवस आम्ही पूल बंदीचे असताना मागण्या पूर्ण व्हायची. कुठेतरी तिने घेतला म्हणा घेतलं. MMRDAने तर ही गोष्ट तर रहिवाशांना तर विश्वासात घेतलाच नव्हता ना. लोकल पोलीस स्टेशन होता मधून बरेच फक्त 1 तारखेला ब्रिज बंद. मी पोलीस गोईवाडा पोलीस स्टेशनमध्ये मीटिंग झाली. मीटिंग काही एवढी काय महत्व त्यांनी आला. MMRDAचे 2 आले, त्याला उत्तर द्यायला तुम्ही आम्हाला उत्तर घ्या. तुम्ही ब्रिज बंद, अरे ब्रिजच इम्पॉर्टंट. माणसं इथे राहणारे 400 कुटुंब आहे, तर आम्ही काय जाण्यावर आहे का बोललो की तिथे आम्हाला विश्वासात नाही. की आम्ही त्याला सांगितलं. त्यानंतर MMRDAचे अधिकारी कळवतो म्हणजे असं विश्वासात घेतो. तिसऱ्या दिवशी जेव्हा आंदोलन तेव्हा साहेबांकडे 8 वाजता मीटिंग झाली. कोळंबकर साहेबांनी पण सांगितलं तेव्हा त्याचा विरोधच आहे. साईडला आल्यानंतर काही मुवमेंटमध्ये CM साहेबांचा फोन येतो. तर CM साहेब जेव्हा मिस कर जे आपल्या तुम्हाला क्लस्टर उतरण्याची स्टेटमेंट 19 बिल्डिंगला तिथेच तुमचं राहते आम्ही पूर्ण लावतो. आमची हेच इच्छा आहे का आम्ही काय करत नाही का ब्रिजचा विरोध. पण तुम्ही स्वतःची स्टेटमेंट आहे आणि सोमी तिथे त्याला काढत बदल ना. क्लस्टर 8 दिवस मागितले, असं कसं काय होणार आहे कसं? 8 दिवसामध्ये तुम्हाला शब्द दिलेला आहे. देवेंद्रजींनीच शब्द दिला की बाबा 8 दिवसामध्ये मी या गोष्टीचा तोडगा काढतो. प्रश्न विचारायला तर येणारच ना. तेव्हा बघू आता आंदोलन करू. राजसाहेब बिल्डिंग राजसाहेबाला परत भेटायला पण येणार आहे. इथे बंगल्यावरती भेटून ठीक आहे.